त्याची गोष्ट. आज त्या घटनेला 20 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला गेला होता, पण ती घटना हृदयाच्या एका कप्प्यामध्ये आठवण म्हणून बंदिस्त आहे. मी गणित विषयाचा प्राध्यापक. बांद्र्याला माझा गणित विषयाचा 8वी 9वी 10वी कोचिंग क्लासेस होता. एकदा 10वीची बॅच चालू असताना एक पालक मला भेटायला आल्याचं माझ्या रिसेप्शनिस्टने मला सांगितले. बॅच संपवून मी त्यांना भेटायला आलो. त्या पालकासोबत त्यांचा एक 8-9 वर्षाचा मुलगा होता. माझं त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं. त्यांच्या बोलक्या डोळ्यामध्ये जणू जगाप्रती असणारी प्रेमळ दृष्टी सामावली होती. सर, तुमच्याकडे कोणत्या वर्गाचे क्लास चालतात का? त्यांच्या आईने मला विचारलं. मी 8वी त्या पुढच्या वर्गाचे क्लासेस घेतो, मी उत्तर दिले. तेव्हा त्यांच्या मुलाच्या वर्गासाठी मी क्लास घेत नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजगी होती. आमचा हा मुलगा आरव 3रीला आहे. त्याला तुमच्या क्लासेसमध्ये शिकवायला घ्या ना. हवं तर त्याला मोठ्या मुलांसोबत बसवा. त्यांचे वडील लगेच पुढे म्हणाले, या वर्गाचा मी क्लास घेतच नाही. माझ्याकडे 8वीच्या वर्गापासूनच क्लासेस असतात आणि त्याला मोठ्या मुलांबरोबर बसवून त्यांच्याकडे नीट लक्षही देता येणार नाही. सर, तुम्ही प्लीज त्याला शिकवा ना. खरं तर त्याला शाळेतून काढलं आहे आम्ही. त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तो एके ठिकाणी सलग बसू किंवा तग धरू शकत नाही. त्यांच्या वडिलांच्या या बोलण्याचा नीटसा अर्थ मला कळालाच नाही, पण तरीही मी काही बोलणार इतक्यात त्या मुलानेच आरवने ओळख देत नसताना माझा हात धरला. त्यांच्या स्पर्शाने मला आपलंसं केलं. माझ्या बोलण्याच्या शंकांना काहीही न बोलता त्या स्पर्शाने स्थगिती दिली. मी त्यांच्याकडे बघितच तर प्रेमाने भरलेले डोळे, त्यांचे डोळे माझ्याकडे पाहत होते. याला सलग एके ठिकाणी बसता येत नाही हे कुठल्याही व्यागाशी निगडीत आहे का? माझ्या मनातला हा प्रश्न मी नंतर वेळ येईल तेव्हा त्याच्या पालकांना विचारला. आरवला मी क्लासमध्ये शिकवायला तयार झालो. दुसऱ्या दिवशी आरव क्लासला त्यांच्या जुन्या शाळेचा युनिफॉर्म घालून आला आणि मला त्या गोष्टींची गंमत वाटली. त्याला मी 9वीच्या मुलांबरोबर बसवलं आणि काही सोपी गणिते सोडवण्यासाठी दिली. त्याने ती लगेच सोडविली. नंतर मी त्याला जी छोटी गणित शिकवू लागलो ते तो लक्षपूर्वक सोडू लागला. मला समाधान वाटले. तो नियमित क्लासला येऊ लागला. त्यांच्या कितीतरी गोष्टीचं मला कौतुक वाटू लागलं. वय लहान असूनही तो क्लासमध्ये शांतपणे बसायचा आणि एकाग्रपणे सोडवायचा. नवीन काहीतरी शिकवत असताना डोळे मोठे करून एकटक बघत ऐकायचा. सलग 8-9 दिवस तो क्लासला आला आणि मग एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांच्याजवळ एक चिठ्ठी दिलेली त्याने मला दाखविली. महत्त्वाच्या कामामुळे आरव पुढचे 2 दिवस क्लासला येऊ शकणार नाही. मी त्यांची नोंद घेतली आणि नंतर 2 दिवस आरव आला नाही. नंतर तो आला आणि परत 8 दिवसांनी त्यांच्या वडिलांची तशीच चिठ्ठी आली. असे दर 8 दिवसाला होत राहिले. दर 8 दिवसानंतर तो 2 दिवस क्लासला यायचा नाही म्हणून मी एकदा 2 दिवस गैरहजर राहण्याची चिठ्ठी आणल्यावर आरवलाच क्लासमध्ये याबद्दल विचारले. तेव्हा तो म्हणाला, सर, अधूनमधून मला KEM हॉस्पिटलला नेतात ना, तिथे माझं पूर्ण रक्त बदलतात. मग नंतर मला खूप थकवा येतो म्हणून मला क्लासला येता येत नाही. 2 क्षण मला काहीच कळालं नाही आणि नंतर माझं हृदय धडधडू लागले. तो निरागसपणे सांगत होता. आपल्याला कोणता आजार झाला आहे हे त्याला काहीच माहिती नव्हतं. मला मात्र त्यांच्या बोलण्याने आजाराबद्दल अंदाज आला होता. त्या दिवशी त्यांचे वडील त्याला न्यायला येतील तेव्हा त्यांना मला सविस्तर विचारायचं होतं, परंतु ते आले तेव्हा मी नेमका दुसऱ्या वर्गावर शिकवत असल्याने ते बाहेर बसलेल्या आरवला घेऊन गेले आणि गडबडीत मीही रिसेप्शनिस्टला त्यांचे वडील आल्यावर मला वर्गावर येऊन सांग हे सांगितले नव्हते. पुढच्या 2 दिवसानंतर तो क्लासवर येईलच म्हणून मी त्यांचे घर शोधायची तसदही घेतली होती. त्यावेळी मोबाईलची सुविधाही नव्हती. मात्र यावेळी 2 दिवसाचे 8 दिवस झाले तरी तो आलाच नाही. त्यामुळे मला बेचैन वाटू लागले. क्लासवर शिकवताना सारखा तो समोर दिसू लागला. गणित सोडवतानाचा त्यांचा चपळपणा आठवू लागला. नक्की त्याला कुठला आजार आहे याबाबत काही व्यवस्थित समजले नव्हते. इतके दिवस झाले तरी तो आता नाही आला म्हणून शेवटी काहीही करून त्याचे घर शोधून तिकडेच जाण्याचा मी विचार करू लागलो. मात्र काही दिवसातच त्यांचे आईवडील क्लासवर मला भेटायला आले. त्यांच्याबरोबर आरव नव्हता. माझ्या श्वासाची
गती रुंदावली. त्यांच्यासमोर गेल्यावर मला काहीच विचारायचे धाडस होत नव्हते. त्यांची आई स्वतःहून म्हणाली, सर, आता आरव कधीच क्लासला येऊ शकणार नाही. चेहऱ्यावर निर्विकार भाव. तिच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ काय? सर, त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. शाळेत त्याला सलग बसता येत नव्हते म्हणून काही काळ विश्रांतीसाठी त्याला शाळेतून काढून टाकावे लागले. पण खरं तर त्याला शिकण्याची खूप हौस होती म्हणून मग काही काळ एखादा क्लास लावायचे आम्ही ठरविले आणि तुमच्याकडे आलो. इकडे आल्यावर तो इथे रुळून जायचा. त्यांचा त्रास काही काळ विसरून जायचा. झालं ते पचवणं अजूनही जड जातंय. पण तुमच्यामुळे त्यांचे शेवटचे दिवस त्यांच्या मनासारखे गेले. शेवटच्या दिवसातही शिकण्याची हौस पूर्ण झाली. अश्रू थोपावत थोपावत त्यांचे वडील अक्षरशः दोन्ही हात जोडून खाली बसले. त्यांची आई मला त्या मानाने खंबीर दिसत होती. तिच्याही डोळ्यामध्ये माझ्याबद्दल कृतज्ञता होती. त्यांच्या वडिलांना आधार देत देत हसता हसता खेळता खेळता आरव मला डोळ्यासमोर दिसू लागला आणि अश्रूंनी आपली वाट माझ्या डोळ्यातून मोकळी गेली. माझ्या छोट्याशा कृतीने आरवचे शेवटचे दिवस समाधानामध्ये गेले याचा मला सार्थ आनंद वाटतो. आज इतक्या वर्षानंतरही जीवनाच्या रहाटगाड्यामध्ये जेव्हा आरवची क्लासमधील एक गोष्ट आठवते तेव्हा मला दगदगीतून विसावा मिळतो. मी डोळे नकळत मिटतो आणि मग अश्रूही गालावर आनंदाने ओघळलेले असतात. अशाच प्रकारे आजची आपली आरवची गोष्ट ही इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.